रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। परभणी जिल्ह्याच्या अतिवृष्टी बाधितांसाठी 128 कोटी मंजूर, दसऱ्यापूर्वी रक्कम खात्यांवर। अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी मदत। परभणीला तब्बल 128 कोटींचा निधी मंजूर। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। राज्य सरकारने नुकसानीपोटी परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्यापूर्वी जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। मागील 4 महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे, त्यामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नदी पात्रालगतच्या जमिनीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येत होती। त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। हे अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश देखील याच शासन निर्णयात देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार राजेशदादा विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीच्या मान्सूनमध्ये जून पासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू लागला होता। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये तब्बल 570 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत जवळपास 137 मिलीमीटर पाऊस पडला आहे। परभणी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 688 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि तो वार्षिक सरासरीच्या तब्बल 102% एवढा आहे। काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, ज्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले। ओढ्या, नाल्याला, नदीला पूर आला आणि त्या पुराच्या पाण्यामुळे देखील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। मधील 2 महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे चालू होते। मराठवाडा विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार उडवला आहे। या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कोंबड्यांपासून बकऱ्या, गाय, बैल, म्हशी ही या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत। काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या दुःखद घटनाही समोर आल्या आहेत। यासोबतच खरीप हंगामातील पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये बिकट पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेत जमिनी खरडून गेल्या असून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासारखी प्रमुख पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत। यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत धोक्यात आले आहे। तसेच पशुधनाच्या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। शासनाकडून तातडीने पंचनामाचे आदेश। या गंभीर परिस्थितीची दखल घेत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर सविस्तर चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यंत्रणांमार्फत नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी थेट मंत्रालयात सादर करण्यास सांगितले आहे। ही यादी तयार झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्यापर्यंत आर्थिक मदत जमा करण्याचे आश्वासनही त्यांना दिले आहे। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।